एका व्हॉट्सॲप ग्रुपवर होती ती दोघे. त्याची शेरोशायरी आवडायची तिला. एकदा तिचा पर्सनल मेसेज आला त्याला, मला पीसीला पाठवत जा ना तुमची शायरी, मला खूप आवडते. तो मोहरला आणि सावरलाही. अहो ती बहुतांशी फॉरवर्डेड असते मॅम. असू द्या, तुम्हाला त्रास देते थोडा, पण पाठवत जा प्लीज. त्रास कसला मॅम, पाठवत जाईन. त्याने आठवणीने तिला शेरोशायरी पाठवायला सुरुवात केली, बहुतेकदा प्रेमाची. तिचेही रिप्लाय येत गेले. एक नातं हळूहळू फुलत गेलं दोघांमध्ये. आता दोघांनी एकमेकांना एकेरी नावाने संबोधणं सुरू केलं. चॅटिंगही होऊ लागली, अगदी खाजगी जीवनावरही. एकदा त्याने भीडभाड न ठेवता लिहिलं, आय लव्ह यू, आणि समोरून तिचाही रिप्लाय आला, मी सुद्धा तुझ्या प्रेमात पडले आहे. आता एकदम मनमोकळं चॅटिंग सुरू झालं. त्याला आता उत्स्फूर्त काव्य सुचू लागलं. तीही थोडीफार कविता करू लागली. एकदा तो म्हणाला, आता आपल्या नात्याबद्दल पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू? ती म्हणाली, जे आहे जसं आहे तेच बरं आहे. तुला बायका, मुलं आणि मलाही नवरा आहे, मुलगी आहे. वयाची 40शी पार आपण दोघांनीही केलेली आहे. भेटून काय करणार? मिठी मारू, चुंबणे घेऊ, फार फार तर सेक्स करू. नंतर जोडीदाराशी प्रतारणा केली म्हणून आयुष्यभर फार गिल्टी फिलिंग होत राहील. कशाला उगाच? आहे ते छानच, हे चालू ठेवू. तुझं मत काय? अगदी बरोबर. आपण एकमेकांना भेटायला नकोच. भेटलो असतो तर माझा पुरुषी अहंकार सुखावला असता आणि नंतर फाटे फुटले असते. आपलं प्रेम असंच निर्व्याज राहायला हवं. या निर्णयामुळे दोघेही एकमेकांवर अधिकच प्रेम करू लागले. व्यक्त करण्याचं साधन फक्त मोबाईल चॅटिंग. काळ पुढे जात असतो. अचानक तिच्या लक्षात आलं की तो हल्ली फारच कमी बोलतो मोबाईलवर. त्याला विचारल्यावर त्यानं सांगितलं की कंपनीचं खूप काम वाढलं आहे, वेळ नाही मिळत. ती उदास झाली. काही दिवसानंतर तर चॅटिंग बंदच झाली. तो दिसलाच नाही, रिप्लायही आला नाही. तिला वाईट वाटलं, पण तिच्यावर त्याचा हक्क थोडाच होता. एकदा त्याने सकाळीच तिला मेसेज केला, होऊ दे कितीही वेळ मी तुझी वाट पाहीन, मृत्यूनंतरही मी फक्त तुझाच राहीन. तिचा रिप्लाय आलाच नाही. बिझी असेल म्हणून त्याने लक्ष दिलं नाही. खरं तर बरेच दिवसात त्याचा मेसेज आल्यामुळे तिचा तातडीचा प्रतिसाद अपेक्षित होता. पण संध्याकाळ झाली तरी तिचा रिप्लाय आला नाही म्हणून त्याने पुन्हा मेसेज केला, काय झालं, एनिथिंग रॉंग? आता तिचा लगेच रिप्लाय आला, मूर्ख माणसा, एकतर दिवसेंदिवस मेसेज करत नाही आणि करतो तर असं. खरं तर मी बोलणारच नव्हती तुझ्याशी, पण काय करू, प्रेम करते ना. अगं पण झालं काय? काय झालं? मृत्यूचे मेसेज पाठवतो आणि विचारतो काय झालं? त्याने निश्वास सोडला. अगं ते ट ला ट आणि फ ला फ लावून केलेलं काव्य आहे, त्यात काय एवढं? अजिबात नाही. यापुढे मृत्यूचा विषय पण नको. प्रॉमिस दे मला. ओके, दिलं. दॅट्स लाईफ अ गुड बॉय. स्वयंपाक बाकी आहे, रात्री मेसेज करते. गायब होऊ नकोस. नाही होणार, तुझी वाट पाहतो. चल बाय. रात्री खरंच तिचा मेसेज आला. विरहात जीवन हाच आपल्या प्रेमाचा लेखाजोखा, तरीही तूच विश्वास, उमेद, तूच माझा खरा सखा. छान. चल दमले रे आज, झोपते. गुड नाईट. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव नक्की. गुड नाईट. त्याने डोळ्यातलं पाणी पुसलं. थरथरत्या हाताने मोबाईल बंद केला. गेले कित्येक दिवस तो कॅन्सरशी झुंज देत होता. केमोथेरपी, रेडिओथेरपी करत असताना बरेच दिवस तो तिच्याशी संपर्क करू शकला नाही आणि तिला हे सांगायचेही नव्हते, म्हणून त्याने कंपनीचं कारण पुढं केलं होतं. आत्यंतिक समाधानाने आणि थकव्याने त्याने डोळे मिटले. राऊंडवर रात्री आलेल्या डॉक्टरांनी त्याला तपासले तेव्हा तो केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. तिला दिलेलं प्रॉमिस त्याने पाळलं होतं. तो यानंतर तिला कधीच मृत्यूवरचा मेसेज पाठवणार नव्हता. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.